नमस्कार. आजची बातमी खरंच धक्कादायक आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जवळपास 1,500 कोटी रुपयांच्या एका बनावट बिलिंग रॅकेटचा पर्दाफाश झालाय. हो, आणि आकडा ऐकूनच थक्क व्हायला होतं. 1,464 कोटी रुपये. 1,464 कोटी म्हणजे विश्वास बसत नाही. आज आपण याच प्रकरणाची सखोल माहिती घेणार आहोत. हो, आणि हे प्रकरण म्हणजे फक्त करचूक वेगिरी नाही. जीएसटी सारखी पूर्णपणे डिजिटल प्रणाली, जी व्यवहार सोपे करण्यासाठी बनवली आहे, तिचाच वापर करून एवढा मोठा घोटाळा कसा होऊ शकतो हे यातून समोर येते. बरोबर. सुरुवात तिथूनच करूया. हा घोटाळा सिमेंट आणि स्टीलच्या व्यवसायाशी संबंधित आहे असं कळतंय, पण यात मालाची कोणतीही वाहतूक झालीच नाहीये. नाही, अजिबात नाही. मग हा 1,464 कोटींचा आकडा आला तरी कुठून? सगळं फक्त कागदावर होतं का? अगदी. सगळा खेळ कागदावरचाच आहे. याचं मूळ आहे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC मध्ये. अच्छा, ITC. हो, आणि ही रक्कम आहे तब्बल 355 कोटी. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर या आरोपींनी डझनभर बनावट कंपन्या तयार केल्या. ओके. या कंपन्यांनी एकमेकांना माल विकल्याचं दाखवलं, पण प्रत्यक्षात काहीच विकलं नाही. या खोट्या बिलांच्या आधारे त्यांनी सरकारकडून 355 कोटींचा कर परतावा मिळवला, जो त्यांना कधीच मिळायला नको होता. पण थांबा एक मिनिट. एवढ्या बनावट कंपन्या तयार करणं इतकं सोपं आहे का? यासाठी फक्त काही कागदपत्र पुरेशी होती, म्हणजे कुणाचं लक्षात कसं नाही आलं? आणि हीच तर या घोटाळ्यातील सर्वात चिंताजनक बाब आहे. त्यांनी डिजिटल साधनांचाच वापर केला. ऑनलाईन स्टॅम्प पेपर्स, बनावट भाडे करार, खोट्या सह्या अरे बापरे. आणि बनावट नोटरीच्या मदतीने त्यांनी या सगळ्या कंपन्यांची नोंदणी केली. म्हणजे ज्या तंत्रज्ञानाने प्रक्रिया सोपी झाली, त्याच तंत्रज्ञानाने फसवणुकीसाठी एक नवीन दार उघडलं. मग हे जाळं उघडकीस कसं आलं? जर सगळं इतकं हुशारीने केलं होतं, तर तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोचल्या कशा? इथेही तंत्रज्ञानानेच महत्वाची भूमिका बजावली. जीएसटी विभागाकडे एक नॉन जेन्युइन टॅक्सपेयर नावाचं मॉड्यूल आहे. NGTP मॉड्यूल. हो, ते संशयास्पद व्यवहार ओळखतो. पण खरा सुगावा लागला तो IP ॲड्रेसच्या विश्लेषणातून. IP ॲड्रेस? म्हणजे तपास यंत्रणांच्या लक्षात आलं की डझनभर वेगवेगळ्या कंपन्यांचे जीएसटी व्यवहार एकाच कम्प्युटर किंवा एकाच नेटवर्कमधून होत होते. अच्छा, म्हणजे एकाच ठिकाणाहून अनेक कंपन्या चालवल्या जात होत्या. बरोबर. हीच गोष्ट संशयास्पद होती आणि त्यामुळेच हे संपूर्ण जाळं उघडकीस झालं. तंत्रज्ञानानं घोटाळा तर शोधून काढला, पण मग या माहितीच्या आधारावर प्रत्यक्ष कारवाई कशी झाली? कारण हे जाळं तर 2 राज्यांमध्ये पसरलेलं होतं ना? हो, त्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या वाणिज्य कर विभागांनी एक संयुक्त कारवाई केली. त्यांनी बंगळुरू, चेन्नई, वेल्लोर आणि पेरणामपट्टू या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ओके, एकाच वेळी. हो, आणि या कारवाईत 4 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. तामिळनाडूतील इरबाज अहमद आणि नफीज अहमद हे भाऊ आणि बंगळुरूमधील इडाला प्रताप आणि रेवती. ट्रियॉन ट्रेडर्स, वंडर ट्रेडर्स अशा काही नावांनी या कंपन्या होत्या, बरोबर? अगदी. बरीच नावं होती. मी असंही वाचलं की आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी एक नवीन आणि खूपच धक्कादायक पद्धत वापरली होती. ती काय होती नेमकी? हो, आणि ही पद्धत खूपच हुशारीने वापरली गेली आहे. मोठ्या प्रमाणात फसवणूक करून पैसे मिळवल्यानंतर हे आरोपी स्वतःहून त्यांची जीएसटी नोंदणी रद्द करत होते. स्वतःहून? रद्द करत होते. हो. सामान्यतः नोंदणी रद्द झाल्यावर त्या कंपनीचे व्यवहार थांबतात आणि काही काळाने जुने रेकॉर्ड तपासले जात नाहीत. आरोपी याच गोष्टीचा फायदा घेत होते. म्हणजे फसवणूक करायची, पैसे मिळवायचे आणि मग स्वतःला गायब करून टाकायचं. अगदी. जेणेकरून तपास यंत्रणा पोहोचण्याआधीच ते रडारवरून दूर जातील. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे गुन्हा करून स्वतःच गुन्ह्याचे पुरावे अधिकृतपणे नष्ट करायचे. या छाप्यांमध्ये त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त झाला का? हो, झाला ना. 24 मोबाईल फोन, 51 सिम कार्ड, पेन ड्राईव्ह आणि अनेक कंपन्यांचे शिक्के जप्त करण्यात आले. 51 सिम कार्ड्स? हो. विचार करा, या 4 लोकांनी मिळून देशाच्या तिजोरीला जवळपास 1,500 कोटींचा चुना लावला आणि हे सगळं काही मोजक्या मोबाईल फोन आणि सिम कार्डच्या मदतीने झालं. खराच. म्हणजे एका बाजूला तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास यंत्रणा गुन्हेगारांना पकडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगार त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन मार्ग शोधत आहेत. बरोबर. ही घटना फक्त करचुकवेगिरीची नाहीये, तर यातून एक गोष्ट स्पष्ट होते. जीएसटी प्रणाली जितकी डिजिटल आणि सोपी करण्याचा प्रयत्न झाला, तितक्याच सहजतेने गुन्हेगारांनी त्याच डिजिटल साधनांचा वापर करून फसवणुकीचे मार्ग शोधले. या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
जशी तंत्रज्ञानामुळे फसवणूक शोधणे सोपे झाले आहे, तसेच गुन्हेगारही त्याचा वापर करून अधिक आधुनिक पद्धती शोधत आहेत. या तंत्रज्ञानाच्या युद्धात नेहमी एक पाऊल पुढे राहण्यासाठी आपली यंत्रणा काय करू शकते, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.